आणि माझी माहिती सांगून झाली तर इथे उभं राहायचं आणि कॉर्नरला बघायचं. 3 लाल कलरच्या बिल्डिंग आहेत जे भारतामधल्या टॉप 5 स्कूल होतात ना. त्यातला सेकंड नंबरचा सेंट पीटरसन. नासामधले 4 सायंटिस्ट, 4 ते 6 सायंटिस्ट आणि फ्रॅडी मर्क्युरी म्हणून होता, मायकल जॅक्सनच्या आधीचा सिंगर, वर्ल्ड मधला फेमस, तो शिकायला तिथे होता. हा जो डोंगराचा भाग आहे हा रेड सॉइलचा आहे. इथल्या लाल मातीला आयरन, सिलिकॉन, फॉस्फरस हे घटक जास्त आहे. त्या कारणामुळे ते स्ट्रॉबेरी, मलबेरी, रासबेरी अशी बेरी येते. गहू तांदळाची शेती होत नाही. आपल्याकडे काही माती असते त्यात बोरॉन गंधक असल्यामुळे सगळे प्रोडक्शन तशी इथे येत नाही. फक्त शेतीची मेथड वेगळी आहे. स्ट्रॉबेरी इंडियन नाही, ऑस्ट्रेलियन आहे, त्याच्यामुळे कॅलिफोर्निया मेथड यूज केली जाते. एक तांदूळ लावायला गेलात शेतात तर एका जातीचा तांदूळ एका शेतामध्ये येतो. इथे स्ट्रॉबेरी लावायला गेलात तर एका स्ट्रॉबेरीमध्ये स्वीट चार्ली, कॅबेरोजा, कॅप्सिकम, निग्रो, ऑस्ट्रेलिया 4 कास्ट येतात. मलबेरी ब्लॅक ब्राऊन येते आणि रासबेरी बॉडीत प्लेट्स वाढवते. टेबल लँडला आयनिक्स रॉक्स म्हणतात. ज्वालामुखीपासून याची उत्पत्ती आहे. याच्या आतमध्ये ॲल्युमिनियम लोहाचे कण आहेत. त्यामुळे बायचान्स दिवाळी झाल्यावर जर सकाळी 5:30ला आला तिथे तर पायामध्ये चप्पल न घालता 300-350 लोक वॉकिंगला येतात. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं इथल्या मातीमध्ये. बाकी ते शूटिंग होतात. जुनं महाभारत, रामायण, टिपू सुलतान, जुना कारवा, धर्मात्मा, नरसिंहा, विश्वात्मा, मेला पिक्चरचा गुज्जरचा अड्डा, हम तुम्हारे सनमला शाहरुख खान स्वित्झर्लंडला जातो हनीमूनला आहे बघा इकडं, विदाउट विजा पासपोर्ट. हे स्वित्झर्लंड. हे खाली पाणी दिसते. दबंगचं, लालगंज, बोलबच्चनचं, रणकपूर इथलंच आहे. एवढी इथली माहिती आहे. आता फिरा. आणि आईस्क्रीम ह्याच्यासाठी खातात लोक जास्त. 4 डिग्री टेम्परेचरला खातात, 5 डिग्रीला शरीर गरम होतं आईस्क्रीम. तुळशीची पानं आहेत, जास्वंदाचं फूल दूर करतात. तुम्हाला कोणला हवे अजून आईस्क्रीम? आईस्क्रीम मध्ये बर्फ सापडला तर आईस्क्रीम फ्री मध्ये. मॅडम आहे का थोडा तरी बर्फ? सर तुम्हाला